ही एक पोर्टेबल सिस्टीम या ठिकाणी इन्स्टॉल केलेली आहे. सोलर पॅनल, दोन फूट बाय 4 फूट, 165 वॅट. याचा सप्लाय चार्ज कंट्रोलरला दिलेला आहे. ज्यावेळेस जास्त ऊर्जा निर्माण होते, चार्ज कंट्रोलर आपोआपच त्या ऊर्जेला बंद करतो. सोलर पॅनलकडून या व्हेंटिलेटरमधून हा वायर या ठिकाणी या चार्ज कंट्रोलला आलेला. हा एक बॅटरीला दिला. इथे एक छोटी बॅटरी आहे 12 व्होल्ट 9 एम्पीरची, आणि इथं आउटपुट आहे. हे दोन लाईट चालू आहे, म्हणजे एक सोलर या ठिकाणी एनर्जी रिसीव करत आहे आणि आउटपुट या ठिकाणी रेडी आहे. मधला जो आहे तो बॅटरीसाठी आहे. हा बॅटरी जर ओव्हरचार्ज झाली तर हिरवा, आणि जर समजा बॅटरी प्रमाणापेक्षा कमी जर समजा चार्ज असेल तर ते लाल. इथं फॅन, हा DC फॅन आहे 12 व्होल्ट 5 वॅट. हा वायर इन्व्हर्टरला दिला. इन्व्हर्टर DC सप्लाय घेऊन त्याचं कन्व्हर्शन AC मध्ये करतो. हा डायरेक्ट DCच घेतला. इथे ही छोटी ट्यूब आहे 12 व्होल्ट DC. इन्व्हर्टरमधून जो आलेला सप्लाय आहे तो या बोर्डमधून या BLDC फॅनला दिलेला आहे. BLDC फॅन 25 वॅट वर काम करतो. जुने फॅन जे आहेत ते 75 वॅटच्या वर पॉवर त्यांना लागतं. ब्रशलेस डायरेक्ट करंट आता अवेलेबल झालेले आहे. हा फॅन बोलवलेला आहे ऑनलाईन परचेस. नंतर हा एक DC 12 व्होल्ट फॅन आहे. मगाशी जशी ट्यूब 12 व्होल्ट DC होती आणि एक फॅन होता DC, तसा हा सुद्धा 12 व्होल्ट DC फॅन. आणि हा एक सिलिंग फॅन, हा 28 वॅटचा आहे क्रॉम्प्टनचा. हा सुद्धा ऑनलाईन परचेस केलेला आहे. म्हणजे आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहे आणि या सध्याच्या सूर्यप्रकाशात 2 सिलिंग फॅन BLDC AC वर जे सब चालतात इन्व्हर्टर थ्रू,